गणिकोप गावात आहे, बैलंगल तालुका येथे मित्रांनो. आणि मागील एक 8 दिवसापूर्वीच इथं एक भला मोठा नाग पकडला होता ह्याच्यामध्ये टाकीमध्ये. इथं बाजूलाच जनावर असतात आणि शेतात आहे हे त्यांनी शेड बांधलेला आहे. आता एकदम सोप्या ठिकाणी बसलेला साप. आम्ही इतकं फास्ट आलो तरी पण लोक म्हणजे जास्त गोंधळ केल्यामुळे किंवा साप घाबरल्यामुळे अशा ठिकाणी येऊन बसला आणि एवढं सगळं आम्ही सामान काढलं. लक्षात घ्या, मगापासून आता एक अर्धा तास झालाय सामान काढत होतो आम्ही आणि इथं साप दिसून आलाय. खूप मोठे साप असे राहतात. आता शेतामध्ये घर बांधत म्हणजे अशा ठिकाणी आम्ही बघू शकता थोडासा साप इथं दिसायला आहे. हे बघा हलाल आहे पण साप आणि भरपूर सामान असल्यामुळे त्याला पटकन आम्ही पकडावं लागणार आहे. बघा केवढा मोठा साप मित्रांनो कसा बसलाय बघू शकताय. आणि असा त्याला पकडला आम्ही. हा मोठा साप आहे. असाच मोठा साप पकडला होता काही दिवसापूर्वी आणि कसा येऊन इथं बसलाय. चला त्याला बाहेर व्यवस्थित. नागाचं मिलनकाळ सुरू आहे मित्रांनो, त्यामुळे असेच मोठे मोठे सापच सापडतात. मोठे साप शांत जरी असले तरी काय सांगता येत नाही. आणि बघू शकता हा थोडासा ऍक्टिव्ह पण आहे पण शांत आहे. त्यामुळे कसा निपचिप पडलेला होता तिथं आरामात तो बसला होता. बघू शकता आजूबाजूला फार सामान आहे त्यामुळे त्यात घुसण्याचा तो प्रयत्न करायलाय. म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याचा तो प्रयत्न करायला मित्रांनो. एवढा इतका मोठा साप आहे, माझ्या हाईट पेक्षा तरी फार मोठा आहे साप. आणि तरी सुद्धा मला चावण्यापेक्षा तो पळ काढण्याचा प्रयत्न करायलाय. बघू शकता आता जसा जसा कॅमेरा पुढे आलाय तसा तो मागे मागे सरकालाय. म्हणजे आपल्याशी काय देणं घेणं नसतं, ते घाबरतात आणि घाबरून तिथून पळ काढण्याचा पहिला प्रयत्न करतो. आणि त्यामुळे चांगल्या सेफ जागेला होता साप तरी सुद्धा तो घाबरून मग तिथून पळ काढल्याने अशा या सामानामध्ये घुसला. जिथं त्याला व्यवस्थित म्हणजे चांगली जागा मिळाली तिथं तो घुसला. इथं भेळ सुद्धा होती पण त्यामध्ये गेला नाही, बरं झालं. अजूनही दुसरा फोन आहे आम्हाला, त्यामुळे गडबड आहे खूप. तर व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नागाचा मिलन काळ असल्यामुळे म्हणजे सावधानी बाळगा. असे एका ठिकाणी 2-2, 3-3 सुद्धा साप दिसून येऊ शकतात तुम्हाला, त्यामुळे सतर्कता बाळगा. धन्यवाद.